सो जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण या ब्लॉगची स्टार्ट करतो आहे वसई स्टेशनपासून, कारण की आज आपण चाललो आहे गावी. आता 10ची ट्रेन आहे, आता 9 वाजले असतील. तर मम्मी आली सोडायला, त्या साईडला आहे मम्मी, नंतर दाखवतो. सो आता टाईम आहे अजून भेटायला. आता गावी चाललो आहे आईला आणायला. तसं रिझन मी नंतर सांगतो ट्रेनमध्ये. चला मग. सो आता पोचलो आहे वसई स्टेशन, बघू शकता तुम्ही. तर इकडून 10ची ट्रेन आहे. तर गावी जातो आहे कारण की आई गावाला आहे. तर इथून लाईट येते चांगली. आई गावाला आहे आणि तिला आणायचं आहे, घर बांधतायत ना, सो त्यासाठी ती गावी होती. तर आता दिवाळी पण आली आहे, सो तिला आणायला जायचं आहे. तर उद्या लगेच येऊ, मी निघू लगेच. संडे आहे, हा सॅटर्डे आहे. उद्या लगेच निघू आम्ही गावी इथे यायला. तर छोटा ब्लॉग आहे, एवढं काही नाही. आणि मेन गोष्ट, देवीच्या ब्लॉगला तुम्ही जे सपोर्ट दाखवलं आहे डेंजरवालं, खतरनाक आहे, हेड्स ऑफ. फक्त तुम्ही विसरता कसं सबस्क्राईब करायला, मला ते समजत नाही. सबस्क्राईब पण करा ना, असं समजेल मला की तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्हाला आवडतं की नाही. कमेंट पण करायला तुम्ही विसरता. मी त्या पण व्हिडिओला लास्टला बोललो, तुम्ही कमेंट पण करा, ते पण तुम्ही करत नाही. ज्याला काय नाही ते सबस्क्राईब करायला विसरू नका. मला पण समजेल तुम्हाला आवडतं की नाही व्हिडिओ. तर मग आता ट्रेन येईल तेव्हाच भेटूया. आपली बुक आहे, नशीब बुक झाली कारण की गर्दी आहे मजबूत. सो बसायला भेटलं आहे आता पूर्ण सेट. मम्मी पण गेली आहे. मम्मी ब्लॉगमध्ये दिसली काय मला माहिती नाही, पण आता जास्त बसलं, बॅग नीट ठेवलं, सामान आहे. अरे तो मैं ऑलमोस्ट खालीच आहे ट्रेन, गर्दी आता वाटत नाही. तर आता पुढे पनवेल स्टॉप आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट रत्नागिरी आहे. सो बघूया आता कुठे. पाण्याची बॉटल घ्यायची आहे, पाण्याची बॉटल घेतली होती, आधीच बॅग फुल आहे. तर बघूया पनवेलला. तर सेट फुल झोपी आहे आता, थोडा झोपी म्हणजे फोन वगैरे आहे. सकाळची ट्रेन आहे ना, झोप नाही भेटली. सो भेटूया थोड्या वेळाने, नाहीतर भेटूया थोड्या वेळाने भेटूया. सो फायनली रत्नागिरीला उतरलो आहे आता जस्ट. तर आता वाजले, लवकर आली ट्रेन, तरी पण फास्ट आली, खूप रेमटवून आला आहे ड्रायव्हर. तर मामा आला आहे घ्यायला स्टेशनला, तर त्याला भेटूया. आणि आपण आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटू, की आताच माझ्यात जाम वजन आहे, डेंजरवालं वजन आहे. सो आता डायरेक्ट त्याला भेटूया, नंतर तुमच्याशी बोलतो. चला बाय बाय. सो दिस इज डे 2 आणि आताच फ्रेश वगैरे होऊन आलो आहे मी. तर आता कालच ब्लॉग हा एंड होणार होता,
पण काल घरी आलो आणि जाम कंटाळा आला होता. कॅमेरा उचलायची पण ताकद नव्हती. सो काल मी व्लॉग हा एंड नाही केला आणि तुम्हाला घर पण ते दाखवायचं होतं. सो आता तिकडे काम चालू आहे, तर थोड्या वेळाने ती लोक गेल्यावरती वगैरे मी जाऊन दाखवेल तुम्हाला घर. दाखवतो काम कसं चालू आहे. फुल जोरात चालू आहे काम. होईल थोड्या दिवसामध्ये दाखवतो तुम्हाला. आणि पूर्ण रूम टूर तर तुम्हाला नंतर देतो मी. जाऊन बघा. जाऊया आता. हे बनते घर, तुम्हाला दाखवतो. एंट्रन्स आहे. ऑलमोस्ट झालं आहे सगळंच. दिवार आहे. या बेडरूम आहे, पहिला बेडरूम आहे. आपण ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आणि हा दुसरा बेडरूम आहे. इथून व्ह्यू एक नंबर आहे, बाहेर डायरेक्ट रोडचा. तर इकडे आपण झोपणार ऑब्वियसली. आता आपण किचन बघूया. किचन पण जॉर्डवालं झालं एकदम मस्त. हे बघा, हे किचन आहे. टाईल्स वगैरे पण खतरनाक वाटत आहेत. वॉशरूम काय बघायचं, वॉशरूममध्ये. सो इथेच आपण ब्लॉगला एंड करूया, कारण की ब्लॉग अजून काय नाही, एवढंच होतं ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली असेल मला नक्की सांगा कमेंटवर. छोटा ब्लॉग होता, बाकी काय जास्त होतं ना याच्यामध्ये. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. अरे थांबा थांबा, कुठे चाललात? व्हिडिओ संपली नाही. आरेवारे बीच तरी बघून जावा. सो व्लॉगला एंड तर सकाळीच केलेला, पण आता अचानक ठरलं बीचवर जायचं आहे. सो आता बीचवर आलो आहे. तर रत्नागिरीचं फेमस बीच तर तुम्हाला माहितीच असेल, आरेवारे बीच. सो तिकडे चाललो आहे आता खाली, फुल ॲडव्हेंचर करत. तुषार मामा आहे सोबत. व्ह्यू तुम्ही बघू शकता बीचचा. सो आऱ्यातला हा वाला हिडन प्लेस तुम्हाला क्वचितच माहिती असेल, कारण की तुम्ही वरती येऊन खाली असे आले असतील, जो रोड तुम्हाला मी दाखवला तिथून जर खाली आले असतील तर तुम्हाला हा वाला रोड, म्हणजे ही वाली खालची वाली जागा तुम्हाला माहिती असेल. आय डोंट थिंक तुम्हाला माहिती असेल. माहिती असेल तर खाली नक्की या. खालून व्ह्यू एक वेगळा भेटतो. आणि काय व्लॉगला आता आपण इथे एंड करूया. मग सकाळी पण एंड झाला आहे आपल्या व्हिडिओला, परत एकदा आपण एंड करूया. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा आता पुढे मच्छी पण पकडतायत, त्यांची पण व्हिडिओ घेऊया जरा.